नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. यशवंतनगर येथील लोंढे रेशन दुकानामध्ये शासनाकडून पाठवण्यात आलेल्या धान्यामध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळून आल्या आहेत. याबाबत एका ग्राहकाने माध्यमांना ही माहिती दिल्यानंतर माध्यम प्रतिनिधी त्या दुकानासमोर पोहोचले. मात्र तत्पूर्वीच माध्यम प्रतिनिधी येणार म्हटल्यानंतर सदर दुकानदाराने आपले दुकान बंद करून तिथून काढता पाय घेतला. याबाबत स्थानिक नागरिक, महिला यांनी संताप व्यक्त केला आहे. लोंढे रेशन दुकानामध्ये शासनाकडून तांदूळ पाठवण्यात आला आहे. या पोत्यामध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिक सीमा पाटील यांनी याबाबत माध्यमांना ही माहिती दिली. तसेच लोंढे दुकानदारांनासुद्धा त्यांनी याबाबत जाब विचारला. मात्र शासनाकडून हे असंच आले आहे आणि हे तुम्ही घ्या असं म्हणून लोंढे यांनी त्यांना लेंडे असलेले तांदूळ देऊन टाकले. या घटनेनंतर सीमा पाटील यांनी आमच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीनं आमची टीम त्या ठिकाणी पोचली असता पत्रकार येणार म्हटल्यानंतर दुकानदार आपलं दुकान बंद करून तेथून निघून गेला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली आहे. शासनाकडून जे धान्य रेशन दुकानाला येतं आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आळ्या आणि इतर साहित्य आढळून येत असल्यामुळं नागरिकांनी या घटनेचा संताप व्यक्त केला आहे. शासनानं नागरिकांना कुत्र्यासारखं जगू नये, आम्ही माणसं आहोत, त्यामुळे माणसाप्रमाणे आम्हाला धान्य द्यावं आणि आमचं आरोग्य राखावं अशी स्वाभाविक मागणी येथील महिला ग्राहकांनी शासनाकडे केली आहे. नमस्कार, मी सीमा पाटील. मी यशवंतनगरमध्ये राहते, वॉर्ड क्रमांक 1, SM लोंढे. इथं माझं रेशन कार्ड आहे चालू. तर तिथे माझ्यासमोरच धान्याचं पोतं फोडलं गेलं तांदळाचं. तर त्याच्यात उंदराच्या लेंड्या, उशींच्या लेंड्या, वायरीचे तुकडे असं होतं. तर गेल्या महिन्यातसुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त लेंड्या होत्या. आम्ही गप्प बसलो, ठीक आहे. मी दुकानदारांना विचारलं, ते म्हणले जसं येईल तसं आम्ही वाटू. त्यासाठी मग आम्ही काही प्रत्युत्तर करू शकत नाही, का तर शेवटी शासनाने ह्याची दखल घ्यावी. त्यामुळे सगळ्यांनी जरी गप्प बसलं तर कुणीतरी ह्याचा आवाज उठवला पाहिजे, ह्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे शासनाकडे. कशासाठी की रोगराई त्याच्यामुळं पसरते, मलेरिया पसरतो, काहीतरी साथीचे आजार त्याच्यामुळं पसरतात. ते कुठं तर रोखले गेले पाहिजेत. तिकडं शासन लसीकरण घ्या, TBसाठी घ्या, हे सगळं सांगता तुम्ही आणि इकडं धान्य असं देता. मग गरीब काय कुत्रीसुद्धा जगतात हो. गरीब म्हणजे काय, तो पाक कुत्र्याच्या लायकीचा नाही आहे माणूस, तो माणूसच आहे. त्याला कुठं चांगलं धान्य वापरायला आलं पाहिजे ना, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. शासनाने त्याची दखल घ्यावी ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी दुकानदाराची ही काही चूक नाही आहे, पण येताना जर पोत्यात धान्य असं असेल तर दुकानदारांनी तर काय करायचं? त्याला कोणतं शासनच जबाबदार आहे ना. आणि वारंवार सांगली जिल्ह्यात असे प्रकार घडत आहेत. तर शासन का ह्याची दखल घेत नाही? का फुकट देत आहे म्हणून काही शासन फुकट देत आहे ह्याचा अर्थ असा नाही की ते रस्त्याच्या कडेला बसल्यात पाक. त्याचे हे कुठं तर थांबलं पाहिजे. आणि जे काय आहे तुम्ही गरिबांसाठी देताय ते चांगलं धान्य द्या ही अपेक्षा असणार आहे.